हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कशा आहात सर्व? तर सगळ्यात आधी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज आपल्या चॅनलला 40 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आय नो ही फक्त सुरुवात आहे. तुमचा जर असाच सपोर्ट राहिला तर लवकरच आपले 40चे 100, 100चे 1000 असे सबस्क्रायबरसुद्धा होतील. तसे तर मी रोजच मॅनिफेस्ट करते आपले चॅनल ग्रो होत आहे, आपली यूट्यूब फॅमिली स्ट्रॉंग होत आहे. मी म्हणजे बिलीव करते जर आपण मनापासून कुठली गोष्ट व्हिज्युअलाइज केली तर ती रिॲलिटी बनतं. तुम्हीसुद्धा तुमच्या पास्टचा थोडा डीपमध्ये जाऊन विचार केला तर तुम्हालासुद्धा हे जाणवेल. म्हणजे कसं, जर तुम्ही आता जे काही आहात ते तुम्ही मागच्या 9-10 वर्षापूर्वी किंवा 4-5 वर्षापूर्वी स्वतःबद्दल इमॅजिन केलेलं असेल, तुम्ही थोडा विचार करून बघा या गोष्टीवरती. कारण माझ्या बाबतीत तर हे 100% खरं आहे. बिकॉज माझ्या लग्नानंतर आम्ही जेव्हा पुण्यात आलो होतो त्यावेळेस जेव्हा मी जॉबला लागले तेव्हा मी फ्रेशरच होते. तिथे जेव्हा मी ऑफिसला जायचे तेव्हा तिथल्या एम्प्लॉईजला बघितल्यानंतर मलासुद्धा असे वाटायचे की आपल्यालासुद्धा अशी काम करायची संधी मिळाली पाहिजे. आपल्यावरतीसुद्धा लिडरशिप, रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सर्व गोष्टींची जबाबदारी पडली पाहिजे. कुठल्या तरी चांगल्या फर्ममध्ये काम करण्याची आपल्याला संधी मिळाली पाहिजे. आणि फायनली तेच मी आता एक्सपिरियन्स करत आहे. ज्या गोष्टी मी 2-4 वर्षापूर्वी विचार करत होते त्या गोष्टी आत्ता माझ्यासोबत रिअलमध्ये घडत आहेत. आणि हाच मॅनिफेस्टेशन रूल आहे असं मला तरी वाटते. त्यासाठी मला तुम्हाला पण सांगायचे की तुम्हीसुद्धा स्वतःबद्दल नेहमी पॉझिटिव्ह विचार करत राहा. जे आयुष्यात तुम्हाला हवं आहे ते नेहमी तुमच्या विचारांमध्ये असलं पाहिजे. त्या गोष्टींची प्रत्येक दिवशी आपल्याला आठवण झाली पाहिजे. असो इकडे मी जेवण बनवत होते. तर आज जेवणामध्ये शिमला मिरचीची भाजी बनवायची होती. त्यानंतर नूतनसाठी हे ऑनलाईन स्टेशनरीचं काही सामान मागवलं होतं. त्यामध्ये छान छान पेन्सिल, पेन, इरेझर आणि खूप सुंदर असं पिंक कलरचा पाऊच होता. हे मेशोवरून मागवलं होतं 200 रुपयाला. 200 नाही, ॲक्च्युली 197 रुपयालाच पडलेलं ते. आणि तिलासुद्धा ते खूप छान म्हणजे तिला पण खूप आवडलं होतं. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.